सो हॅलो स्टुडंट, आपला नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे रिलेटिव्ह वेलॉसिटी. पण त्याच्या अगोदर आपण फाइंड आउट केले होते इक्वेशन्स ऑफ मोशन इन 2 डायमेन्शन्स. ओके, तर एखादा ऑब्जेक्ट विथ इनिशियल अँड फायनल वेलॉसिटी जर समजा मूव्ह होत असेल किंवा मोशन परफॉर्म करत असेल विथ अ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. ओके, तर तेव्हा आपण ते जे इक्वेशन्स आहे तर ते ऑब्टेन केले होते. त्यापैकी फर्स्ट इक्वेशन जे आहे ते काय मिळालं होतं आपल्याला, तर ते व्हेक्टर फॉर्ममध्ये होतं आणि व्ही बार इक्वल्स टू यू बार प्लस ए बार इंटू टी असं इक्वेशन आपल्याला मिळालं होतं. सो दॅट इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इन 2 डायमेन्शन. तर 1 डायमेन्शन आणि 2 डायमेन्शनमध्ये डिफरन्स काय की एखादा ऑब्जेक्ट समजा 2 डायमेन्शनमध्ये जर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याचे कंपोनंट्स जे आहे ते आपल्याला डिनोट करावं लागतात. दॅट इज एक्स कॉम्पोनंट आणि वाय कॉम्पोनंट. तर सिमिलरली ते आपण डिनोट केलं होतं पहिल्या इक्वेशनसाठी. तर वेलॉसिटीचा एक्स कॉम्पोनंट व्ही एक्स इक्वल्स टू यू एक्स प्लस ए एक्स इंटू टी आणि वाय कॉम्पोनंट डिनोट केला होता आपण व्ही वाय इक्वल्स टू यू वाय प्लस ए वाय इंटू टी. ओके, इथं व्ही जी आहे ती फायनल लिनियर वेलॉसिटी होती, यू इनिशियल लिनियर वेलॉसिटी, ए जे आहे ते लिनियर ॲक्सेलरेशन होतं. सेकंड इक्वेशन जे मिळालं होतं आपल्याला डिस्प्लेसमेंटचं तर ते मिळालं होतं आपल्याला व्हेक्टर फॉर्ममध्ये किंवा ते व्हेक्टर फॉर्ममध्ये आपण डिनोट केलं होतं 2 डायमेन्शनमध्ये. एस बार इक्वल्स टू यू बार इंटू टी प्लस हाफ ए बार इंटू टी स्क्वेअर. तर याचा एक्स कंपोनंट डिनोट केला होता आपण एस एक्स इक्वल्स टू यू एक्स टी प्लस हाफ ए एक्स इंटू टी स्क्वेअर. सिमिलरली हा वाय कंपोनंट डिनोट केला होता. तर हे असे आपल्याला इंडिपेंडंट सेट्स ऑफ इक्वेशन मिळाले होते. याला आपण इंडिपेंडंटली सुद्धा सॉल्व करू शकतो. ओके, आणि मग आपण काय म्हटलं होतं की जी मोशन अलॉंग एक्स डायरेक्शन आहे इट इज कंट्रोल्ड बाय द एक्स कंपोनंट ऑफ वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. आणि जी मोशन अलॉंग वाय डायरेक्शन आहे ओके इट इज अ कंट्रोल बाय द वाय कंपोनंट ऑफ वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. ओके, तर फक्त जे इक्वेशन ऑफ मोशन आहे 2 डायमेन्शनमध्ये तर त्यांचे कंपोनंट्स जे आहे अलॉंग एक्स आणि वाय ॲक्सिस हे आपल्याला कन्सिडर करावं लागतात. बाकी इक्वेशन जे आहे ते सेम असतात किंवा ते सेम आहेत. ओके, तर याच्यावरचा एक न्यूमरिकल जो सॉल्व दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये काय म्हटलं आहे की एक ऑब्जेक्ट आहे की ज्याची इनिशियल वेलॉसिटी दिलेली आहे ती आहे यू बार इक्वल्स टू 5 आय कॅप प्लस 10 जे कॅप मीटर पर सेकंड. एवढ्या वेलॉसिटीनं तो मूव्ह होत आहे विथ अ कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. त्याचं ॲक्सेलरेशन जे आहे ते कॉन्स्टंट आहे आणि त्या ए बार इक्वल्स टू 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर इथं फाइंड आउट करायची होती व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट आफ्टर 5 सेकंद. म्हणजे 5 सेकंदानंतर त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट किती. ओके, तर जसे आपल्याला हे इंडिपेंडंट सेट्स ऑफ इक्वेशन मिळाले तर या इंडिपेंडंट सेट्स ऑफ इक्वेशनच्या सहाय्याने आपल्याला हे सॉल्व करायची आवश्यकता आहे. म्हणजे जेव्हा आपण फायनल वेलॉसिटी फाइंड आउट करणार ओके तर फायनल वेलॉसिटीसाठी आपण जे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे कोणता की दॅट इज व्ही इक्वल्स टू यू प्लस ए टी हे इक्वेशन आपण यूज करणार. आता जी इनिशियल वेलॉसिटी दिलेली आहे तर याच्यामध्ये इनिशियल वेलॉसिटीचा एक्स कॉम्पोनंटसुद्धा आहे आणि वाय कॉम्पोनंटसुद्धा आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला वेलॉसिटी आफ्टर 5 सेकंद मिळेल तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा एक्स आणि वाय कॉम्पोनंट असतील. म्हणजे हे व्ही एक्स आणि व्ही वाय हे सॉल्व करायची आवश्यकता नाही. तसंच डिस्प्लेसमेंटसाठी सुद्धा होणार. जे सेकंड इक्वेशन आहे कोणतं की दॅट इज एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. या इक्वेशनमध्ये इनिशियल वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनच्या व्हॅल्यू जर प्लेस केल्या तर आपल्याला डिस्प्लेसमेंटचे एक्स आणि वाय कॉम्पोनंट मिळून जातील. ओके, त्याच्यावरून आपल्याला त्याची मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन जी आहे ती फाइंड आउट करता येईल. ओके, सो लेट सी द फर्स्ट वेलॉसिटी. सो वेलॉसिटी काय मिळेल आपल्याला. सो व्ही इक्वल्स टू इनिशियल वेलॉसिटी काय दिले आहे दॅट इज अ 5 आय कॅप प्लस 10 जे कॅप इन ब्रॅकेट प्लस ॲक्सेलरेशन दिलं आहे दॅट इज अ 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप इंटू 5. ओके, तर 5 न ब्रॅकेटला सिम्पली मल्टिप्लाय करणार दॅट इज अ 5 आय कॅप प्लस 10 जे कॅप प्लस ब्रॅकेटमध्ये किंवा असं लिहिलं तरी चालेल दॅट इज अ 10 आय कॅप प्लस 15 जे कॅप. ओके, आता जे सेम कंपोनंट आहे त्याचे आपण ॲडिशन घेणार 5 आय कॅप प्लस 10 आय कॅप म्हणजे हा होईल 15 आय कॅप प्लस 10 आय कॅप 10 जे कॅप प्लस 15 जे कॅप हा होईल 25 जे कॅप. ओके,
सो ही मिळेल आपल्याला वेलॉसिटी आफ्टर 5 सेकंद. वेलॉसिटी आफ्टर 5 सेकंद. आता आपल्याला माहीत आहे की याची मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची, तर स्क्वेअर रूटमध्ये कॉम्पोनंटच्या स्क्वेअरची सम, म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ व्ही काय मिळेल, सो मॅग्निट्यूड व्ही इक्वल्स टू अंडर रूट दॅट इज अ 15 स्क्वेअर प्लस 25 स्क्वेअर. ओके, सो 15 स्क्वेअर दॅट इज अ 225 आणि 25चा स्क्वेअर म्हणजेच काय होईल 625. सो वी गेट दॅट इज अ 850. आता याचा स्क्वेअर रूट जर आपण बघितला तर हे तुम्ही स्क्वेअर रूट काढून बघा. तर मी इथं डायरेक्ट आन्सर देतो. ओके, हे आन्सर जे आहे ते अप्रॉक्सिमेट जे आहे ते आन्सर मिळेल. तर विच इज इक्वल्स टू दॅट इज अ 29.15 मीटर पर सेकंद. ओके, तर एवढा त्याचा अप्रॉक्सिमेट आन्सर जे आहे ते यायला पाहिजे. ओके, म्हणजे हे इक्वेशन आपण सेट्स ऑफ इक्वेशन इंडिपेंडंट सेट्स ऑफ इक्वेशन यूज करून नाही सॉल्व केलं तरी डायरेक्टली जरी सॉल्व केले तरी त्याच्यामध्ये एक्स आणि कंपोनंट ऑलरेडी आहे आणि त्याच्यावरून आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी मिळेल. तर डायरेक्शन काय मिळेल, तर डायरेक्शनसाठी टॅन थीटा इक्वल्स टू, ओके, तर वाय कंपोनंट जसं 25. ओके, सो 25 अपॉन 15. सो देअरफोर इथं मिळेल आपल्याला थीटा इक्वल्स टू दॅट इज अ टॅन इनव्हर्स. ओके, सो 25 अपॉन 15 म्हणजेच हा मिळेल दॅट इज 1.667. ओके, आणि नॅचरल टँजंटमध्ये 1.667ची व्हॅल्यू जर बघितली आपण, ओके, तर याची व्हॅल्यूज अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे ती मिळते आपल्याला 59 डिग्री. ओके, तर व्हेरी सिम्पल आहे की इक्वेशन ऑफ मोशनवरून व्हेलॉसिटी फाइंड आउट केली. याच्यामध्ये एक्स आणि वाय कॉम्पोनंट असतील इन 2 डायमेन्शनमध्ये. याची मॅग्निट्यूड म्हणजेच स्क्वेअर रूटमध्ये त्या कॉम्पोनंटच्या स्क्वेअरची सम आणि डायरेक्शन बाय युजिंग टॅन थिटा दॅट इज अ वाय कॉम्पोनंट अपॉन एक्स कॉम्पोनंट. ओके, तर अशा पद्धतीनं वेलॉसिटीची मॅग्निट्यूड डायरेक्शन फाइंड आउट करता येईल. तसंच डिस्प्लेसमेंटसाठी सुद्धा आपल्याला डिस्प्लेसमेंटसाठी सुद्धा एक्स आणि वाय कॉम्पोनंट मिळतील. त्याची मॅग्निट्यूड अँड डायरेक्शनसुद्धा आपण याच पद्धतीनं फाइंड आउट करणार. ओके, तर होप हे लक्षात आलं असेल तुमच्या. ओके, तर सिमिलरली डिस्प्लेसमेंटसाठी यूज करणार आपण. ओके, तर डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय एस इक्वल्स टू ut plus half at square. Okay, so displacement that is s equals to initial velocity that is a 5 I cap plus 10 j cap into 5 plus half acceleration that is a 2 I cap plus 3 j cap into 5 square. Okay, so which is equals to 5 ना मल्टीप्लाय करणार आपण. सो which is equals to that is a 25 I cap plus 50 j cap plus half. ओके, हा 2 I cap plus 3 j cap into 25. ओके, सो ही टर्म ॲज इट इज राहणार दॅट इज अ 25 I cap plus 50 j cap plus half. इथं मिळेल आपल्याला that is a 50 I cap 75 J cap. ओके, या हाफनं ब्रॅकेटला डिवाइड करणार दॅट इज अ 25 I cap प्लस 50 J cap प्लस इथं होईल 25 I cap प्लस इथं मिळेल आपल्याला 37.5 J cap. ओके, करेक्ट. सिमिलर कंपोनंट ॲड करणार 25 I cap प्लस 25 I cap म्हणजे हा होईल 50 I cap प्लस 50 प्लस 37 म्हणजेच हा होईल 87.5 J cap. तर ही मिळेल डिस्प्लेसमेंट आफ्टर 5 सेकंद. डिस्प्लेसमेंट आफ्टर 5 सेकंद म्हणजे डिस्प्लेसमेंटचा इथं एक्स कॉम्पोनंटसुद्धा आहे किंवा जे कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस आणि कंपोनंट अलॉंग वाय ॲक्सिस आहे त्यांची सम इथं ऑलरेडी मिळाली आपल्याला. तर सिमिलरली मॅग्निट्यूड तर एस इक्वल्स टू अंडर रूट. ओके, सो दॅट इज अ 50 स्क्वेअर प्लस 87.5 स्क्वेअर. सो विच इज इक्वल्स टू अंडर रूट. ओके,
सो दॅट इज अ 2500 प्लस 87 म्हणजेच दॅट इज अ 25 पॉईंट मला वाटते 7665 ओके. सो 7656 आणि याची जर आपण ॲडिशन जर केली तर रूटमध्ये जी ॲडिशन आहे ती रूटमध्ये ॲडिशन मिळते आपल्याला. ओके 10156.25 ओके 10156.25 आणि याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर स्क्वेअर रूटची ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे ती 100.78 मीटर. ओके तर हे बाय युझिंग लॉग टेबल जे आहे हे तुम्ही सॉल्व करून पाहू शकता. ओके तर डायरेक्शनसाठी सिमिलरली वाय कॉम्पोनंट अपॉन एक्स कॉम्पोनंट म्हणजे थीटा इक्वल्स टू मिळेल दॅट इज अ टॅन इनव्हर्स 87.5 डिवायडेड बाय 50. तर याची ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे तर ती मिळते 60 डिग्री 15 मिनिट 60 डिग्री 15 मिनिट. ओके तर बाय युझिंग इक्वेशन ऑफ मोशन जे आहे ते अशा पद्धतीचे एक्झाम्पल जे आहे ते आपण सॉल्व करू शकतो. ओके सो होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. तर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे आपला रिलेटिव्ह वेलॉसिटी. रिलेटिव्ह वेलॉसिटी कशाला म्हणायचं. ओके तर जसं रिलेटिव्ह वेलॉसिटी इन वन डायमेन्शन हा जो पॉईंट आहे तो डिलिटेडमध्ये आहे. पण जसं रिलेटिव्ह वेलॉसिटी इन वन डायमेन्शन फाइंड आउट करत असतो आपण तर सेम फॉर्म्युला जो आहे तो रिलेटिव्ह वेलॉसिटी इन टू डायमेन्शनसाठी सुद्धा आपण यूज करत असतो. ओके फक्त थोडाफार चेंज आहे. फक्त टू डायमेन्शनमध्ये काय होतं की आपल्याला डायरेक्शन जी आहे ती डिनोट करावी लागते. ओके सो रिलेटिव्ह वेलॉसिटी सो दॅट इज अ रिलेटिव्ह वेलॉसिटी. तर रिलेटिव्ह वेलॉसिटी इन वन डायमेन्शन इनिशियली आपण बघू. सो रिलेटिव्ह वेलॉसिटी इन वन डायमेन्शन वन डायमेन्शन ओके किंवा लिनियर मोशन. एक लिनियर मोशन साठी. ओके तर सर्वात अगोदर रिलेटिव्ह वेलॉसिटी कशाला म्हणायचं. द वेलॉसिटी ऑफ वन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू अदर ऑब्जेक्ट. तर अशा पद्धतीनं याला जनरली डिफाईन केलं जाते किंवा वन डायमेन्शनमध्ये डिफरन्स बिटवीन द वेलॉसिटी असं सुद्धा डिफाईन याला आपल्याला करता येते. ओके तर इनिशियली ॲज अ डेफिनेशन काय लिहिणं आपण की वेलॉसिटी ऑफ वन ऑब्जेक्ट with respect to other object is called relative velocity. Okay or difference between the velocity or difference between the velocities is called relative velocity. ओके पण ही जी रिलेटिव्ह वेलॉसिटी आहे तर ही वेलॉसिटी आपल्याला डिपेंडिंग अपॉन द डायरेक्शन ऑफ द टू ऑब्जेक्ट म्हणजे दोन ऑब्जेक्ट एकाच डायरेक्शननं मूव्ह होत आहेत किंवा दोन ऑब्जेक्ट एकमेकाच्या ऑपोजिट डायरेक्शननं मूव्ह होत आहे तर डिपेंडिंग अपॉन दॅट ही रिलेटिव्ह वेलॉसिटी जी आहे ती वेगवेगळी मिळते. तर व्हेरी सिम्पल आहे हा जो कन्सेप्ट आहे. ओके तर कन्सिडर करा की दोन ऑब्जेक्ट आहेत ऑब्जेक्ट ए आणि बी. ऑब्जेक्ट एची वेलॉसिटी जी आहे ती VA आहे. ओके सो लेट VA is velocity of object A and VB is velocity of object B. ओके आता आपल्याला जर रिलेटिव्ह वेलॉसिटी फाइंड आउट करायची याचा अर्थ काय की जेव्हा आपण असं म्हणतो की रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. ओके तर याचा अर्थ बी जो आहे तो ऑब्जेक्ट जो आहे तो ॲट अ रेस्ट आहे म्हणजे तो स्टेशनरी आहे म्हणजे त्याची वेलॉसिटी जी आहे ती 0 आहे. हे कन्सिडर करा की हे दोन्ही ऑब्जेक्ट जे आहे ते रेक्टॅलिनियर मोशन परफॉर्म करत आहे.
ऑब्जेक्ट ए जो आहे तो आपण समजा इथं कन्सिडर केला लाईक दिस, ज्याची वेलॉसिटी आहे व्ही ए आणि त्याची डायरेक्शन आहे टुअर राईट डायरेक्शन, ओके, किंवा टुअर राईट साईड. आणि ऑब्जेक्ट बी जो आहे तो इथं आहे, ज्याची वेलॉसिटी आहे व्ही बी. पण जेव्हा आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं जेव्हा म्हणतो तेव्हा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट ए हा बीकडे जात आहे, म्हणजे बी जो आहे तो ॲट अ रेस्ट आहे. बी कुठं आहे? बी ॲट अ रेस्ट, म्हणजे बीची जी व्हेलॉसिटी आहे ती आहे 0, व्ही बी जी आहे ती का होईल 0. मग एची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू बी केव्हा मिळेल? जेव्हा व्हेलॉसिटी ऑफ बी आपण व्हेलॉसिटी ऑफ ए मधून मायनस करणार. ओके, याचा अर्थ जो ऑब्जेक्ट बी जो आहे तो समजा ऑब्झर्वर आहे. ऑब्जेक्ट बी कसा आहे? ऑब्झर्वर. तर हे कन्सिडरेशन आहे किंवा असं कन्सिडर करत असतात 1 डायमेन्शनमध्ये, ओके, किंवा 2 डायमेन्शनमध्ये जरी असेल तर ज्याच्या रिस्पेक्ट आपण वेलॉसिटी फाइंड आउट करत आहोत तो जो आहे तो ऑब्झर्वर असतो आणि तो ॲट अ रेस्ट कन्सिडर करायचा असतो. ओके, आणि म्हणून रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए, सो रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, तर ती कशी डिनोट करायची? तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. आता बी जो आहे तो रेस्ट आहे, ऑब्झर्वर आहे, आणि एची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू बी केव्हा मिळेल? की तो तेव्हाच मिळेल आपण जेव्हा बीची व्हेलॉसिटी आपण ए मधून मायनस करणार. म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी काय मिळेल? तर व्ही ए मायनस व्ही बी, व्ही ए मायनस व्ही बी. सिमिलरली आपण जेव्हा असं म्हणणार की रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, तर तेव्हा ए जो आहे तो ऑब्झर्वर असेल, म्हणजे ए जो आहे तो ॲट अ रेस्ट असेल. ए काय असेल? रेस्ट, म्हणजे तो झाला ऑब्झर्वर. आणि तो ऑब्झर्व करणार की बीची व्हेलॉसिटी किती आहे रिलेटिव्ह टू इटसेल्फ. ओके, आणि ती केव्हा मिळेल? की जेव्हा एची व्हेलॉसिटी आपण बीमधून मायनस करणार. म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे काय होईल? व्ही बी मायनस व्ही ए. ओके, आता इथं दोन्ही जे ऑब्जेक्ट जे आहे ते एकाच डायरेक्शननं मूव्ह होत आहे, म्हणजे इथं डायरेक्शन जी आहे ती अपोजिट येईल. इथं जी डायरेक्शन आहे ती कशी येईल? ती अपोजिट येईल. ओके, तर ही डायरेक्शन जी आहे ती आपण 1 डायमेन्शनमध्ये आपण कन्सिडर करत नसतो, तर ती आपण 2 डायमेन्शनमध्ये डायरेक्शन जी आहे ती कन्सिडर करतो किंवा ती करत असतात. ओके, आता समजा ऑब्जेक्ट बी जो आहे तो टुवर्ड द ए जर मूव्ह होत असेल, म्हणजे अपोजिट डायरेक्शन असेल, ओके, तर त्यावेळेस वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी कशी लिहिणार? दॅट इज वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. तर हा फॉर्म्युला होईल रिलेटिव्ह वेलॉसिटीचा किंवा डिफरन्स बिटवीन द वेलॉसिटी. जसं डेफिनेशनमध्ये आपण म्हटलं की डिफरन्स बिटवीन द वेलॉसिटी, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टची जी रिलेटिव्ह वेलॉसिटी आहे त्यासाठी काय घेतला आपण? वेलॉसिटीमधला डिफरन्सच घेतला. सिमिलरली इथं सुद्धा काय घेणार की व्ही ए मायनस व्ही बी. आता व्ही बीची जी डायरेक्शन आहे ती अपोजिट आहे, म्हणजे याला लिहिता येईल आपल्याला दॅट इज व्ही ए मायनस मायनस व्ही बी, म्हणजे मायनस मायनस प्लस होणार आणि अपोजिट डायरेक्शन असेल तर ह्या वेलॉसिटी ज्या ह्या ॲड होतात. ओके, तर 1 डायमेन्शनमध्ये काय होतं की दोन्ही ऑब्जेक्ट जर एकाच डायरेक्शननं मूव्ह होत असतील तर त्यांच्या वेलॉसिटीमधला डिफरन्स घ्यावा लागतो आपल्याला इन अ सेम डायरेक्शन. ओके, दिस इज अ रिलेटिव्ह वेलॉसिटी इन सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शननं जर ऑब्जेक्ट लिनियर मोशन परफॉर्म करत असतील, म्हणजे 1 डायमेन्शन मोशन, तर वेलॉसिटीचा घ्यायचा डिफरन्स. आणि 2 ऑब्जेक्ट जर अपोजिट असतील, म्हणजे याच्यापैकी एक अपोजिट, म्हणजे दोन्हीची डायरेक्शन जी आहे ती अपोजिट होईल, तर त्यावेळेस ह्या 2 वेलॉसिटी काय होतात? ॲड होतात. सो इन अपोजिट डायरेक्शन, तर ही असेल इन अपोजिट डायरेक्शन, इन अपोजिट डायरेक्शन. ओके, तर रिलेटिव्ह मोशन इन अ 1 डायमेन्शनसाठी एवढंच लक्षात ठेवा की डिफरन्स बिटवीन द वेलॉसिटीज, तर त्याला म्हणायचं रिलेटिव्ह वेलॉसिटी. पण हे केव्हा? जर दोन्ही ऑब्जेक्ट एकाच डायरेक्शननं जर मूव्ह होत असतील तर जी रिलेटिव्ह वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू जे ऑब्जेक्ट घेणार आपण त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी मायनस करणार. जसं इथं
रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए किंवा वेलॉसिटी ऑफ ए रिलेटिव्ह टू बी काय असेल, व्ही ए मायनस व्ही बी, किंवा रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, व्ही बी मायनस व्ही ए. ओके, ज्याची वेलॉसिटी काढायची तर त्या वेलॉसिटीमधून विथ रिस्पेक्ट टू ज्या ऑब्जेक्ट आपल्याला वेलॉसिटी फाइंड आउट करायची त्याची वेलॉसिटी मायनस करायची, म्हणजे सिम्पली व्ही बी मायनस व्ही ए. ओके, सेम डायरेक्शन. आणि समजा अपोजिट डायरेक्शन जर असेल तर अपोजिट डायरेक्शनसाठी काय करणार की सरळ ह्या वेलॉसिटी ज्या आहेत त्या ॲड करणार. ओके, म्हणजे जसं इथं व्ही बी ए जरी आपण कन्सिडर केलं की वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए, तर काय होणार व्ही बी प्लस व्ही ए, व्ही बी प्लस व्ही ए, कारण डायरेक्शन जी आहे ती काय अपोजिट आहे. ओके, तर जसं वन डायमेन्शनमध्ये आपण रिलेटिव्ह वेलॉसिटी फाइंड आउट करत असतो तसंच सेम फॉर्म्युला जो आहे तो 2 डायमेन्शनसाठी सुद्धा आपण यूज करत असतो. ओके, पण इथं आपल्याला डायरेक्शन जी आहे ती डिनोट करावं लागते. आणि ही जी रिलेटिव्ह वेलॉसिटी असते, म्हणजे जेव्हा आपण असं कन्सिडर करतो की वेलॉसिटी ऑफ ए, तर तेव्हा ही जी वेलॉसिटी आहे तर ती कुणी ना कुणी किंवा या ऑब्जेक्टची वेलॉसिटी कुणी ना कोणी ऑब्झर्व करत आहे. म्हणजे जसं हा आपण ऑब्झर्वर कन्सिडर केला, पण ही वेलॉसिटी आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किंवा विथ रिस्पेक्ट टू अर्थ, विथ रिस्पेक्ट टू अर्थ. ओके, तर जनरली हा तिसरा जो ऑब्जेक्ट आहे अर्थ जो आहे तो 2 डायमेन्शनमध्ये यूज होतो. ओके, आणि म्हणून रिलेटिव्ह व्हेलॉसिटी हे जे फॉर्म्युले आहेत तर ते 2 डायमेन्शनमध्ये थोडे चेंज होतात. ओके, जसं इथं सेम डायरेक्शन असेल तर वेलॉसिटी मायनस झाली, म्हणजे डिफरन्स घेतला तर 2 डायमेन्शनमध्ये ती प्लस होते. इथं अपोजिट डायरेक्शन आहे, वेलॉसिटी ॲड झाल्या तर 2 डायमेन्शनमध्ये त्या सबट्रॅक्ट होतात. ओके, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर हे फक्त एवढं लक्षात ठेवा. तर 1 डायमेन्शन वरचं जे एक्झाम्पल आहे ते तुमच्या बुक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, तर ते आपण एकदा सॉल्व करू बाय युजिंग दिस फॉर्म्युला. ओके, तर इथं 3 एरोप्लेन दिले आहे, एरोप्लेन ए, एरोप्लेन बी आणि एरोप्लेन सी. ओके, तर काय म्हटलं आहे की वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन ए विथ रिस्पेक्ट टू अर्थ दिलेला आहे, म्हणजे वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन ए. ओके, सो वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन ए विथ रिस्पेक्ट टू अर्थ आहे 300 किलोमीटर पर हवर, आणि वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन बी विथ रिस्पेक्ट टू अर्थ हा दिलेला आहे 350 किलोमीटर पर आवर, 350 किलोमीटर पर आवर. ओके, आता काय म्हटलं की हे जे 2 एरोप्लेन्स आहेत हे अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल होतात. आता 2 एरोप्लेन जर अपोजिट डायरेक्शनने जर ट्रॅव्हल होत असतील तर त्यांच्या वेलॉसिटी काय होणार ॲड होणार. आणि काय विचारलं आहे की फाइंड द व्हॉट इज द रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे व्ही ए बी. आणि डायरेक्शन जर अपोजिट असेल तर सरळ काय करणार आपण की ह्या 2 वेलॉसिटी ॲड करणार, म्हणजेच काय होईल वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू अर्थ प्लस वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू अर्थ. सो दॅट इज अ 300 प्लस 350, म्हणजेच हे होईल 650 किलोमीटर पर आवर. ओके, म्हणजे हे दोन्ही एरोप्लेन्स जेव्हा हे क्रॉस होतील तेव्हा एरोप्लेनमध्ये असणाऱ्या पॅसेंजरला बीची जी वेलॉसिटी आहे तर ती बीची वेलॉसिटी किती दिसणार 650 किलोमीटर. सिमिलरली बीमधले जे पॅसेंजर्स आहेत त्यांना एची वेलॉसिटी ती किती दिसेल तर 650, म्हणजे एवढ्या वेगाने ते एरोप्लेन्स जे आहेत ते एकमेकाला क्रॉस करतील. ओके, ह्याचा अर्थ जो आहे तो असा होता. नेक्स्ट काय दिलेला आहे की परत एक थर्ड एरोप्लेन दिलेला आहे, एरोप्लेन सी, मुव्हिंग पॅरलल टू ए, म्हणजे ए ज्या डायरेक्शननं मूव्ह होत आहे तर त्याच डायरेक्शननं सी सुद्धा मूव्ह होत आहे. जसं एची डायरेक्शन इनिशियली ही होती आणि बीची अशी डायरेक्शन होती. ओके, तर याच डायरेक्शननं सी सुद्धा काय होत आहे मूव्ह होत आहे. ओके, आणि दिलेलं काय की व्हॉट शुड बी द वेलॉसिटी ऑफ अ थर्ड एरोप्लेन सी मुव्हिंग पॅरलल टू ए रिलेटिव्ह टू अर्थ इफ इट हॅज अ रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ 100 किलोमीटर विथ रिस्पेक्ट टू ए. म्हणजे सी साठी काय दिलं आहे की रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन सी विथ रिस्पेक्ट टू एरोप्लेन ए जे आहे ते आहे 100 किलोमीटर पर हवर. आता दोन्हीची जी डायरेक्शन आहे ती सेम आहे,
आणि डायरेक्शन जर सेम असेल तर त्यांच्या रिलेटिव्ह वेलॉसिटीज काय होतील, मायनस होतील. म्हणजे आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन सी विथ रिस्पेक्ट टू अर्थ, विथ रिस्पेक्ट टू अर्थ. आता याचा यूज करून काय लिहिणार आपण, व्ही सी ए, द रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू ए, that is the velocity of c with respect to earth minus velocity of a with respect to earth. आपल्याला पाहिजे VCA, velocity of c with respect to earth, म्हणजे हा velocity of a with respect to earth आपण इकडे शिफ्ट करणार, तो प्लस होणार, म्हणजे VCA काय मिळेल, VCE इक्वल्स टू VCA प्लस VAE. तर VCA किती दिला आहे, तर तो आहे 100 किलोमीटर. ओके, सो 100 प्लस VAE किती दिला आहे, 300, म्हणजेच काय मिळेल आपल्याला 400 किलोमीटर पर आवर. म्हणजे फ्रॉम द अर्थ सरफेस जर आपण सी जर ऑब्झर्व केला तर सीची वेलॉसिटी किती आहे, एरोप्लेन सीची वेलॉसिटी आहे 400 किलोमीटर पर आवर, पण विथ रिस्पेक्ट टू ए याची वेलॉसिटी किती आहे, 100 किलोमीटर पर आवर. ओके, द वन डायमेन्शनसाठी आपण असं सॉल्व करणार. ओके, तर आय होप ही फॉर्म्युले जे आहे ते लक्षात ठेवा की मोशन इन वन डायमेन्शन असेल आणि दोन्ही ऑब्जेक्ट सेम डायरेक्शननं जर मूव्ह होत असतील तर त्यांच्या वेलॉसिटीमधला घ्यायचा डिफरन्स, आणि दोन ऑब्जेक्ट जर अपोजिट डायरेक्शननं मूव्ह होत असतील तर त्यांच्या वेलॉसिटीची घ्यायची सम. ओके, म्हणजे दोन ऑब्जेक्ट सेम डायरेक्शन असतील तर वेलॉसिटी ज्या आहे त्या मायनस होतील आणि अपोजिट डायरेक्शन असतील तर वेलॉसिटी ज्या आहे त्या ॲड होतील. ओके, तर रिलेटिव्ह वेलॉसिटी इन टू डायमेन्शन बघू आपण. ओके, तर रिलेटिव्ह वेलॉसिटी इन टू डायमेन्शनसाठी फक्त डिफरन्स जो आहे तो काय आहे की आपल्याला डायरेक्शन जी आहे ती आपल्याला कन्सिडर करावी लागते. ओके, आणि तिथं थर्ड ऑब्जेक्ट जो आहे तर तो थर्ड ऑब्जेक्ट जो आहे तो कन्सिडर केलेला आहे. ओके ओके, बाकी फॉर्म्युले जे आहे ते सेम आहे. ओके, सो इन टू डायमेन्शन, तर टू डायमेन्शनसाठी काय करणार आपण, इन टू डायमेन्शन. ओके, तर परत कन्सिडर करा की ए आणि बी हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत. ओके, सो द वेलॉसिटी, रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी कशी डिनोट करणार की दॅट इज अ VAB बार इक्वल्स टू दॅट इज अ VA बार मायनस VB बार. ओके, आणि वेलॉसिटी ऑफ रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए असेल VB मायनस VA. ओके, आता याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की या दोन्हीची जी मॅग्निट्यूड आहे ती सेम मिळते, पण डायरेक्शन जी आहे ती अपोजिट मिळते. डायरेक्शन काय मिळते, अपोजिट. ओके, तर हे याच्यावरून तुमच्या सिम्पली लक्षात येणार नाही, ते एक्झाम्पलवरून हे आपल्या लक्षात येईल. ओके, म्हणजे जेव्हा आपण असं म्हटलं की इनिशियली सुद्धा की वेलॉसिटी ऑफ ए म्हणजेच वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड किंवा ऑब्झर्वर, म्हणजे ज्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी आपण ऑब्झर्व करत आहोत किंवा जो ऑब्झर्वर ऑब्झर्व करा तो आता समजा आहे ग्राउंडवरती. कुठं आहे, ग्राउंडवरती. ओके, आणि म्हणून इथं थर्ड ऑब्जेक्ट जो आहे तो ग्राउंड म्हणजे अर्थसुद्धा आहे. तर वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ही असेल अर्थ, याला आपण असं लिहिणार की वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू अर्थ. ओके, मायनस वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू अर्थ. ओके, म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टची जी मोशन आहे ती फ्रॉम द अर्थ सरफेस, म्हणजे ऑब्झर्वर जो आहे तो अर्थ सरफेसवरती आहे आणि म्हणून अर्थसुद्धा एक ऑब्जेक्ट येतो. ओके, आणि म्हणून रिलेशन का होईल इथं आपल्यासाठी की इथं तीन ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करणार की ऑब्जेक्ट ए, अर्थ आणि ऑब्जेक्ट बी. ओके, तर असे जर ऑब्जेक्ट असतील, इफ देर आर नंबर ऑफ ऑब्जेक्ट, ओके, मूव विथ रिस्पेक्ट टू अदर, then the relative velocity of A with respect to B, relative velocity of A with respect to B काय मिळते आपल्याला की relative velocity of A with respect to B equals to relative velocity of A with respect to Earth plus relative velocity of Earth with respect to B. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू अदर ऑब्जेक्ट मूव होता है, म्हणजे ए मूव होता है विथ रिस्पेक्ट टू अर्थ, अर्थ मूव होता है विथ रिस्पेक्ट टू बी. तर अशा पद्धतीनं ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असतील तर रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, तर ती काय मिळते की
velocity of A with respect to earth plus velocity of earth with respect to B. ओके, आता इथं आपण काय लिहिले की velocity of A with respect to earth minus velocity of B with respect to earth. याला जर आपल्याला या पद्धतीने जर लिहायचं असेल, म्हणजे ही मोशन विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आपण जर कन्सिडर करत असेल किंवा ऑब्झर्वर जो आहे तो अर्थवरती आहे असं समजून जर कन्सिडर करत असेल, तर इथं काय होणार, विच इज इक्वल्स टू दॅट इज द वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू अर्थ मायनस ते येईल मायनस वेलॉसिटी ऑफ अर्थ विथ रिस्पेक्ट टू बी. हे मायनस मायनस होईल प्लस, याला डिनोट करता येईल आपल्याला, दॅट इज द वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू अर्थ प्लस वेलॉसिटी ऑफ अर्थ विथ रिस्पेक्ट टू बी. आणि म्हणून जेव्हा ऑब्जेक्ट टू डायमेन्शनमध्ये ऑब्जेक्ट जर एकाच डायरेक्शननं जर मूव्ह होत असतील तर तेव्हा त्यांच्या वेलॉसिटी ज्या आहेत त्या ॲड होतात. त्यांच्या वेलॉसिटी काय होतात, ॲड होतात. आणि याच्या उलट मग आता ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट जर समजा ऑपोजिट डायरेक्शननं जर मूव्ह होत असेल तर हे जे प्लस साईन जे आहे ते होणार मायनस. हे प्लस साईन का होणार, मायनस होणार. म्हणजे टू डायमेन्शनमध्ये काय होते की दोन ऑब्जेक्ट जर एकाच डायरेक्शननं जर मूव्ह होत असतील तर त्यांच्या वेलॉसिटी ज्या आहेत त्या ॲड होतात. एकाच डायरेक्शननं जर मूव्ह होत असतील तर त्यांच्या वेलॉसिटी काय होणार, ॲड होणार. आणि जर दोन ऑब्जेक्ट अपोजिट डायरेक्शननं मूव्ह होत असतील तर वेलॉसिटी ज्या आहेत त्या काय होतात, त्या सबट्रॅक्ट होतात. तर हा डिफरन्स आहे टू डायमेन्शन आणि वन डायमेन्शन. जसं बुक्समध्ये काय दिलं आहे की कन्सिडर द नंबर ऑफ ऑब्जेक्ट आहेत, समजा ए बी सी डी डॅश 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 झेड. ओके, then the relative velocity of A with respect to Z, that is the relative velocity of A with respect to Z काय मिळेल की relative velocity of A with respect to B plus velocity of B with respect to C plus velocity of dash 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 plus अशा पद्धतीनं हे ज्या ऑब्जेक्टच्या ज्या मोशन आहे त्या दुसऱ्यावरती डिपेंड आहे. म्हणजे इफ द ऑब्जेक्ट आर मूव with respect to other object, म्हणजे A with respect to B, B with respect to C, C with respect to D, तसं X with respect to Y, Y with respect to Z. आणि त्यावेळेस वेलॉसिटी ऑफ A with respect to Z ती कशी डिनोट करणार की VAB प्लस VBC प्लस VCD प्लस VDE अशा पद्धतीनं प्लस दॅट इज अ VYZ. आणि म्हणून जेव्हा आपण तीन ऑब्जेक्ट असे जर कन्सिडर केले तर वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी केव्हा मिळेल की व्हेन वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू अर्थ प्लस वेलॉसिटी ऑफ अर्थ विथ रिस्पेक्ट टू बी यांची सम जर घेतली तर आपल्याला वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी मिळेल. ओके, तर अशाच पद्धतीनं मग आपल्याला टू डायमेन्शनमध्ये हे कन्सिडर करावं लागते. ओके, आणि म्हणून याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते की या दोन्हीची मॅग्निट्यूड जी आहे ती सेम आहे पण डायरेक्शन जी आहे ती अपोजिट आहे. म्हणजे इफ यू कन्सिडर द वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, सो विच इज इक्वल्स टू द विच इज इक्वल्स टू मायनस वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. म्हणजे एची विथ रिस्पेक्ट टू बी वेलॉसिटी जी आहे तर ती कशी मिळेल, किती मिळते आपल्याला, मायनस वेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए. तर हा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. ओके, तर टू डायमेन्शनसाठी आपण काय कन्सिडर करणार की समजा ऑब्जेक्ट ज्या तर ते एकाच डायरेक्शननं जर मूव्ह असतील तर त्यांच्या वेलॉसिटी ज्या आहेत त्या काय होतात, ॲड होतात. म्हणजेच का होईल की रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी का होईल, दॅट इज VA प्लस VAE प्लस VEB. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू अर्थ ही जी मोशन आहे ती कन्सिडर केलेली आहे. ओके, सो इन अ सेम डायरेक्शन ऑब्जेक्ट जर सेम डायरेक्शनमध्ये जर मूव्ह होत असतील तर. ओके, आणि सिमिलरली हे अपोजिट डायरेक्शननं जर मूव्ह होत असतील तर काय लिहिणार, VAE मायनस VEB. ओके, इन अपोजिट डायरेक्शन. आता हे जे आहे ते त्या प्रॉब्लेमवरती डिपेंड असते की डायरेक्शन कशी डिनोट करायची. ओके, तर याच्यासाठी तर ही मोशन टू डायमेन्शन आहे. आता जसं आपल्याला माहिती आहे की टू डायमेन्शनमध्ये आपण दोन ॲक्सिस जे आहे ते कन्सिडर करतो, एक्स आणि वाय ॲक्सिस. म्हणजे जेव्हा न्यूमेरिकलमध्ये आपल्याला दोन ॲक्सिस कन्सिडर करावे लागतात तेव्हा ते आपल्याला समजून येते की ती जी आहे ती टू डायमेन्शन मोशन आहे. म्हणजे एक कंपोनंट जो आहे तो असेल अलॉंग एक्स ॲक्सिस आणि एक कंपोनंट असेल अलॉंग वाय ॲक्सिस. ओके, तर सिम्पली दॅट इज अ टू डायमेन्शन मोशन. किंवा
जेव्हा आपण तिसरा ऑब्जेक्ट कन्सिडर करतो अर्थ, ओके, तर तेव्हा ती मोशन जी आहे ती 2 डायमेन्शन मोशन होते. ओके, तर याच्यावरचं एक एक्झाम्पल पाहू आपण. ओके, तर एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे की ॲन एरोप्लेन इज अ ट्रॅव्हलिंग नॉर्थवर्ड विथ अ वेलॉसिटी ऑफ 300 किलोमीटर. ओके, तर एरोप्लेन ए आहे आणि ते ट्रॅव्हल होत आहे विथ अ नॉर्थ डायरेक्शन्स और टुवर्ड द नॉर्थ डायरेक्शन. तर वेलॉसिटी ऑफ ए ही वेलॉसिटी आहे विथ रिस्पेक्ट टू अर्थ आणि 300 किलोमीटर पर हवरनं हे एरोप्लेन जे आहे ते ट्रॅव्हल होत आहे. ओके, नेक्स्ट काय म्हटलं आहे की विंड इज ब्लोईंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. ओके, हवा जी आहे तर ती कशी वाहत आहे, ईस्ट टू वेस्ट with a speed 100 किलोमीटर पर आवर. सो वेलॉसिटी ऑफ विंड विथ रिस्पेक्ट टू अर्थ या 100 किलोमीटर पर आवर. मग आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला की व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन ए विथ रिस्पेक्ट टू विंड. ओके, इक्वल्स टू व्हॉट. तर इथं थर्ड ऑब्जेक्ट जो आहे तो आहे अर्थ. ओके, मग आता आपण अर्थ जर कन्सिडर केला, ओके, तर एरोप्लेन ए, अर्थ आणि विंड असं होईल. ओके, आणि मग इथं आपल्याला काय मिळेल की वेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू विंड म्हणजे वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड ती कशी डिनोट करणार, तर ती आपल्याला मिळेल लाईक दिस. ओके, म्हणजेच वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड इक्वल्स टू काय मिळेल की वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ प्लस वेलॉसिटी ऑफ अर्थ विथ रिस्पेक्ट टू विंड असं मिळेल. ओके, हे या दोन वेलॉसिटीची या दोन रिलेटिव्ह वेलॉसिटीची ॲडिशन जर केली आपण तर काय मिळेल आपल्याला की वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड. आता एरोप्लेन जो आहे तो टुवर्ड द नॉर्थ डायरेक्शन मूव्ह होत आहे, विंड जी आहे ती फ्लो होत आहे ईस्ट टू वेस्ट. म्हणजे दिस इज अ निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, दिस इज अ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस. म्हणजे इथं परत दोन कंपोनंट्स आहे, दॅट इज अ एक्स वाय म्हणजेच युनिट वेक्टर आय कॅप आणि जे कॅप जे आहे ते आपल्याला कन्सिडर करावं लागतील. ओके, आणि मग ही रिलेटिव्ह वेलॉसिटी जर आपण अशी डिनोट केली, ओके, दॅट इज अ रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन ए विथ रिस्पेक्ट टू विंड इक्वल्स टू velocity of aeroplane with respect to earth plus velocity of earth with respect to wind. पण आपल्याला velocity of earth with respect to wind दिली काय नाही, आपल्याला काय दिलं की velocity of wind with respect to earth याची मॅग्निट्यूड जरी सेम मिळाली जसं आपण अगोदर लिहिलं होतं की VAB इज इक्वल्स टू मायनस VBA, तर सिमिलरली याला काय लिहू शकतो आपण, याला लिहू शकतो आपण दॅट इज अ VAE प्लस मायनस VWE म्हणजेच वेलॉसिटी ऑफ विंड विथ रिस्पेक्ट टू अर्थ. इथं डायरेक्शन जी आहे ती चेंज झाली म्हणजे इथं का होईल, इथं मिळेल आपल्याला की वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड इक्वल्स टू वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ मायनस वेलॉसिटी ऑफ विंड विथ रिस्पेक्ट टू अर्थ. पण विंड जी आहे ती आहे अलॉंग एक्स ॲक्सिस, दॅट इज अ निगेटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणजेच ही ऑलरेडी मायनस आहे. ओके, पण काही काही बुक्समध्ये जे आहे ते इथं प्लस कन्सिडर केला आहे. ओके, पण आपण आता ॲज जशी डायरेक्शन आहे तशीच आपण इथं डायरेक्शन घेतली आणि म्हणून ही व्हॅल्यू ॲज इट इज आपण इथं प्लेस करणार. वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ नॉर्थवर डायरेक्शन म्हणजेच अलॉंग वाय ॲक्सिस, तर ती का होईल, तर ती होईल 300 जे कॅप मायनस 100 आय कॅप. आता याला आपण ॲड नाही करू शकत, करू शकतो काय नाही, तर आता आपल्याला याची घ्यावं लागणार मॅग्निट्यूड म्हणजेच ही वेलॉसिटी आपल्याला काय मिळेल, तर ही मिळेल मायनस 100 आय कॅप प्लस 300 जे कॅप. ओके, किंवा आपल्याला वेक्टर ॲडिशन मेथडनं सुद्धा याला सॉल्व करता येईल. ओके, म्हणजे हा जो वेक्टर आहे हा पॅरलली जर आपण मूव्ह केला लाईक दिस, ओके, आणि आता याची डायरेक्शन जर आपण रिव्हर्स केली तर आता हा होईल मायनस, हा का होईल, हा होईल मायनस, म्हणजे ही डायरेक्शन आपण अशी चेंज करणार आणि याचा रिझल्टंट मिळेल आपल्याला अलॉंग दिस डायरेक्शन. म्हणजे ही असेल वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड,
तर ती का होईल, तर ती होईल वेलॉसिटी ऑफ विंड विथ रिस्पेक्ट टू अर्थ. ओके, आता ही डायरेक्शन आपण जी आहे ती याची रिवर्स केली, ही डायरेक्शन म्हणून इथे येईल निगेटिव्ह साईन प्लस वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ. ओके, म्हणजेच हा होईल -100 आय कॅप प्लस 300 जी कॅप. ओके, तर अशा पद्धतीनं सुद्धा आपण याला सॉल्व करू शकतो. ओके, किंवा या पद्धतीनं सुद्धा आपल्याला ही रिलेटिव्ह वेलॉसिटी आहे ती फाइंड आउट करता येईल. ओके, आता याची मॅग्निट्यूड जर आपण फाइंड आउट केली तर आपल्याला माहित आहे की मॅग्निट्यूड जी आहे ती कशी फाइंड आउट करायची. ओके, सो मॅग्निट्यूड ऑफ दिस वेलॉसिटी, तर हे आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. ओके, सो मॅग्निट्यूड ऑफ दिस वेलॉसिटी, तर रूटमध्ये काय होणार, कॉम्पोनंटच्या स्क्वेअरची सम होणार. ओके, सो मॅग्निट्यूड मिळेल आपल्याला एक्स कॉम्पोनंट प्लस वाय कॉम्पोनंट. सो मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी दॅट इज अ व्ही, वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड अंडर रूट मिळेल दॅट इज अ -100 इट स्क्वेअर प्लस 300 इट स्क्वेअर. सो विच इज इक्वल्स टू मायनस मायनस प्लस म्हणजेच 10,000 आणि हे होईल 90,000. ओके, तर हा होईल 1,00,000. ओके, 1 2 3 4, म्हणजे याला कसं लिहिता येईल आपल्याला, याला लिहिता येईल 10,000 इंटू 10,000 म्हणजेच काय 100चा स्क्वेअर इंटू 10 म्हणजेच 100 इंटू अंडर रूट 10 मीटर पर सेकंड. ओके, तर ही होईल रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड. ओके, सिमिलरली डायरेक्शन काय मिळेल, तर वाय कॉम्पोनंट अपॉन एक्स कॉम्पोनंट. सो दॅट इज अ tan थीटा इक्वल्स टू दॅट इज अ 300 अपॉन 100. ओके, सो विच इज इक्वल्स टू थीटा इक्वल्स टू tan इनव्हर्स दॅट इज अ हा होईल 3. याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे नॅचरल टँजंटमध्ये जर बघितली आपण, ते अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू येते 71.6 डिग्री, 71.6 डिग्री. आणि ह्याची जी डायरेक्शन आहे ती होईल टुवर्ड द नॉर्थ ऑफ ईस्ट, म्हणजे ईस्टच्या नॉर्थकडे. ओके, आपण जर वेक्टर जर ड्रॉ केला तर टुवर्ड द नॉर्थ ऑफ ईस्ट जी आहे ती याची डायरेक्शन मिळेल. ओके, तसं आपण ही डायरेक्शन कन्सिडर केली होती, हा होता रिझल्टंट. ओके, हे आहे ईस्ट, हे आहे नॉर्थ डायरेक्शन. ओके, तर लाईक दिस, म्हणजेच हा अँगल मिळेल आपल्याला जवळपास 71.6 डिग्री, म्हणजेच नॉर्थ ऑफ ईस्टच्या नॉर्थकडे. ओके, सो होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. तर रिलेटिव्ह वेलॉसिटी इन 1 डायमेन्शन आणि 2 डायमेन्शनमध्ये डिफरन्स आहे. तो डिफरन्स काय आहे की 1 डायमेन्शनमध्ये समजा मोशन जर असेल, ओके, तर दोन्ही ऑब्जेक्ट अलॉंग द सेम डायरेक्शन जर मूव्ह होत असतील तर वेलॉसिटी ज्या आहेत त्या तिथं काय होतात, सबट्रॅक्ट होतात. पण 2 डायमेन्शनमध्ये त्या ॲड होतात. ओके, आणि 1 डायमेन्शनमध्ये अपोजिट डायरेक्शन असेल तर वेलॉसिटी ॲड होतात, पण 2 डायमेन्शनमध्ये त्या सबट्रॅक्ट होतात. एवढं लक्षात ठेवा. ॲज अ होमवर्क एक्झाम्पल नंबर जे आहे, ओके, तर 8 नंबरचं एक्झाम्पल जे आहे ते रिलेटिव्ह मोशनवरचं आहे, हे करून बघा. ओके, ॲज अ होमवर्क. आणि क्वेश्चन जो आहे तो आहे क्वेश्चन नंबर 3. ओके, आणि 3 मधलं एक 1 डायमेन्शनमध्ये नाही एक सुद्धा. ओके, क्वेश्चन नंबर 3 मधलं 8व्या नंबरचं हा जे न्यूमरिकल आहे ॲज अ होमवर्क. ओके, सो क्वेश्चन 3 करून बघा. ओके, सो थँक्यू. आय होप हा पार्ट जो आहे तो तुम्हाला समजला असेल. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.